नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजची इम्पॉर्टंट न्यूज. आजच्या लोकसत्ता विचारमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे, त्याच्यामध्ये जातीभेदाचा तुरुंग हे आर्टिकल आहे. आणि हे आर्टिकल जे आहे की कशा पद्धतीने हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड याला दिलेलं आहे की हिस्ट्रीमध्ये जसं प्री इंडिपेंडन्स इंडियामध्ये कशा पद्धतीने जातीभेद होत होता, तुरुंगातील दैनंदिनी जे कामं होतं ते कैद्याला नेमून जात होते हे ठीक आहे, पण आपल्या देशातील काही मोजक्या राज्यामध्ये विशिष्ट जातीच्या कैद्यांना सफाई काम द्यावे अशी तरतूद तुरुंग नियमावलीतच कशी काय असते. आपल्या संविधानातील जो मानवी हक्क आहे अस्पृश्यता निर्मूलन करायचा आणि महिला वहन प्रतिबंध यासाठीचे जे कायदे आहेत यापासून फटकूनच असलेले नियम असे काय कायम राहतात का, याच्यावर एक प्रकारे आर्टिकल दिलेलं आहे की तुरुंगामध्ये देखील जातीभेद कशा पद्धतीने अजून देखील परसिस्टिंग आहे. याचं एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या समाजातील सभ्यतेचं परीक्षण करायचं असेल त्या समाजातील तुरुंगात जाऊन पहा. क्राईम अँड पेनिशंट या अजरामर कादंबरी लिहिणारा प्रख्यात दिवंगत साहित्यिक फुदोर डोव्स्की म्हटलंय की असे का बरे म्हणालात, या प्रश्नाचं उत्तर सापडण्याची गरज नाही की भारतामध्ये विविध राज्यातील तुरुंगामध्ये जर पाहिलं तर सामान्य माणूस तुरुंगातील कैद्याचा विचार करत असेल तर अशी अपेक्षाही ठेवणं निरर्थक आहे. याच्यापासून जो जातीभेद तुरुंगामध्ये झालो तो ब्रिटिशांच्या काळात 1894 साली एक कायदा ब्रिटिशांनी बनवला होता की आपल्या समाजातील जातीयवाद तुरुंगात ते दिसू लागला. मुख्य म्हणजे ब्रिटिश आपला देश सोडून गेले पण त्यांनी जाती अजूनही अनेक राज्यामध्ये गजाबजाच आपल्याला दिसतो. 1950 साली आपले जे विधान आलं आणि सर्वांना कायद्यापुढे एक प्रकारे इक्वॅलिटी ऑफ लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असं आर्टिकल 14 मध्ये आपल्याला मूलभूत हक्काखालीचे कलम हे भेटलं. परंतु ही मूलभूत हक्क भेटून देखील अनुसरून देखील अस्पृश्यता विरुद्धचा देखील कायदा आला, अस्पृश्यता विरुद्धचा कायदा देखील आला, तसेच मूलभूत हक्क देखील भेटला. आर्टिकल 7 मध्ये अनटचॅबिलिटी अबोल्युशन हा कायदा आपल्याला सांगतो. यामुळे समाजातील काही घटक जातीयवाद पसरवत आहेत हा चाप बसला खरेच, पण संविधानाच्या 7व्या अधिसूचनेनुसार पोलीस खातं आणि तुरुंग प्रशासन या विषयावर फक्त राज्याला कायदा करता येतो. म्हणजे 7 शेड्यूल जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, म्हणजे स्टेट लिस्टवर जे आहे कायदे करण्याचा हक्क स्टेटला आहे, युनियन लिस्टला जे आहे की युनियन लिस्टवर जो कायदे करण्याचा अधिकार आहे तो सेंटरला आहे, आणि कॉन्करंट म्हणजे समवर्तीची सूची आहे त्याच्यामध्ये दोन्ही मिळून केंद्र आणि राज्य दोघी मिळून त्याच्यावर लेजिस्लेशन करू शकतात. आता याच्यामध्ये पोलीस खातं आणि तुरुंग प्रशासन हे दोन्हीही जी सूची आहे ही राज्य सूचीमध्ये येते आणि हे प्रशासन विषयावरील नियम आता राज्याने बदलावे तयार करावे अशी अपेक्षा आहे. ते नियम काही राज्यांनी बदललेच नाहीत, त्यामुळे वर्षानुवर्ष गजाड गेलेला हा जातीयवाद काही राज्यामध्ये अजून देखील तसाच आहे. म्हणजे अजून वर्षानुवर्ष ते नियम जे आहेत ते परसिस्टिंग करताय. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातला जो 1838चा जो प्रिझन डिसिलेन्स रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तुरुंग अधिकारी तुरुंगातील कामाची विभागणी अशा पद्धतीने करायची की कमी दर्जाचं सफाई आणि मेहनतीचं जे काम आहे ते तथाकथित खालच्या जातीच्या माणसांनी करावं. जर अशी कामे उच्च जातीच्या लोकांनी केली तर त्यांचा तो छळ ठरेल, असं एक पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात परिस्थिती होती. परंतु अजून देखील आपण बघू शकतो पंजाब कारागृह अधिनियम 1996 जर बघितलं त्याच्यामधलं जर कलम बघितलं 636 त्यात देखील आज झाडलोट करण्यासाठी कामासाठी विशिष्ट असा कलम आहे. त्याच्यामध्ये महितर अथवा तत्सम जातीचे कैदीच निवडावे, बाकीच्या जातीच्या कैद्यांना सफाईचं काम स्वेच्छेने निवडलं तरच त्यांच्यावर सोपावे अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स अजून देखील आहेत भारतामध्ये. आणि 1996च्या नियमाऐवजी 2021 मध्ये पंजाबमध्ये नियम नवे आलेत असं सांगण्यात येते की पंजाब विधानसभेमध्ये हे नियम तुरुंग नियमावलीची दुरुस्ती विधेयक मांडलं गेलंय आणि त्यात उपलब्ध असले तरी सुचवलेल्या दुरुस्तीमध्ये कलम जो आहे तो 636 कुठेही उल्लेख नाहीये. म्हणजे आता सध्या पंजाबच्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु कलम 636 जो आता त्याच्यामध्ये सांगण्यात आलाय की जाती भेद कशा पद्धतीने या कलमामध्ये आहे तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा कलम कुठेही अजून नाहीये. तसेच मध्य प्रदेशच्या लेखकांनी उदाहरण दिलंय की मध्य प्रदेशमध्ये कारागार नियम आजही मलवाहन विभागातील तरतुदीनुसार सांगतात की मानवी मलमूत्र हे मेहतर जातीच्या लोकांनीच साफ करावे. वास्तविक देशभर मध्य प्रदेशामध्ये 2013 पासून मैलवहन प्रतिबंधाचा कायदा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू झालाय, मात्र तुरुंगात मलवहन अजून चालू आहे. ते तुरुंगात स्थानिक स्वराज्य संस्था नाही, त्यामुळे तिथले अधिकारी हे स्थानिक अधिकारी नाहीत, म्हणून या कायद्याची अंमलबजावणी कारागृहात होत नाही.
हरियाणा कारागृहाचं एक्झाम्पल दिलंय की तिथे पण जातीभेद कशा पद्धतीने परसिस्टिंग आहे. आता ह्या ज्या राज्याच्या नियमावली आहेत, राज्याच्या हिशोबाखाली हा तुरुंग म्हणजे राज्य सूचीमध्ये तुरुंग आणि हा पोलीस विषय येतो, तर त्याला राज्याने एका प्रकारे चांगल्या पद्धतीने हाताळायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने कैदीचं पुनर्वसन मार्गदर्शक कायदा आहे त्याच्यामध्ये चेंजेस आणायला पाहिजेत. तर धर्म आणि जाती याच्यावरून देखील याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही पाहिजे. संविधानातील मूलभूत हक्क ही मानवी समानताची हमी देतात, म्हणजे आपल्या आर्टिकल 14चं हे व्हायोलेशन आहे एक पद्धतीचं असं लेखक म्हणतात. तसेच अनुच्छेद 23 नुसार, 23 म्हणजेच आर्टिकल 23 आपलं जे सांगतं पॉलिटी मधलं, तर ते काय सांगतं की ते पण आपला मूलभूत हक्क आहे की सक्तीचं काम करायला भाग पाडणं हे देखील गुन्हा आहे. मग कैदी भारताचे नागरिक नाहीत का, त्यांना मूलभूत हक्क नाहीत का, आणि त्यांच्या गुन्ह्यासाठी कायदा शिक्षाच देतो का, पण तुरुंगात हे हक्काचे हनन कशासाठी, हा प्रश्न महाराष्ट्रातलाच नाहीये, तो पूर्ण देशातला आहे. आणि तुरुंगातला जातीभेद आपला समाजाचा जातीवादाचा तुरुंगाच्या अडकल्याचे लक्षण नाही का, हा एक प्रश्न एक प्रकारे खूपच सुंदर प्रश्न जो आहे आपल्या समाजापुढे लेखकाने उभा केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला परिस्थिती ग्राउंड लेवल रियालिटी आपल्याला समजते की कशा पद्धतीने आहे. हिस्ट्री पासून प्रेझेंट कंटेक्स्ट बघितला आणि पुढे आपल्याला किती इम्प्रुव्हमेंटचा ह्याच्यासाठी स्कोप आहे हे देखील आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं. नेक्स्ट आपले इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते आहे की मानव अधिकार आयोग याच्या संबंधित त्या वर्धापना निमित्त पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून आयोगाच्या संस्थात्मक प्रतिष्ठेचा आदरपूर्वक उल्लेख पाहायला मिळतो. पण आपल्याला एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे की नॅशनल ह्युमन राईट कमिशन याची माहिती आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याचे फंक्शन्स काय आहेत, त्याचे पॉवर्स काय आहेत ते आपल्याला महत्वाचं माहित पाहिजे. आता ही नॅशनल ह्युमन राईट कमिशन जी आहे, ही नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणजेच NHRC असं म्हटलं जातं, याची जी स्थापना आहे ती 12 ऑक्टोबर 1993 ला केली. ओके, ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ ह्युमन राईट ऍक्ट. आणि याच्यामध्ये आज 25 वर्ष झालं की एक प्रकारे 25 वर्ष आपण 2018ला ह्याचं सेलिब्रेट केलं. आणि ह्याचं हेडक्वार्टर जे आहे हे दिल्लीला आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं हे न्यू दिल्लीला ह्याचं हेडक्वार्टर आहे. आणि याच्यामध्ये एक वॉचडॉग म्हणजे रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून वर्क करते, एक वॉचडॉग म्हणून ऍक्ट करते. ही वॉचडॉग म्हणून ऍक्ट करते कशासाठी, ह्युमन राईट्ससाठी, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होऊ नये म्हणून. एक वॉचडॉग म्हणून ऍक्ट करते ह्युमन राईट्सचं म्हणजे मानवी हक्काचं जे आहे ते हनन होऊ नये म्हणून एक वॉचडॉग म्हणून ह्युमन राईट कमिशन ऍक्ट करते. याच्यामध्ये आपल्याला राईट टू लाईफ आहे, राईट टू लिबर्टी आहे, इक्वॅलिटी अँड डिग्निटी ऑफ लाईफ जे आहे त्या पद्धतीने आपल्याला जगण्यात आलं पाहिजे. आणि तसेच जे पण अधिकार आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने मंजूर केलेले आहेत ते राईट्स, तसेच इंटरनॅशनल कन्व्हेन्शन मध्ये दिलेले राईट्स याच्यामध्ये याचा सगळ्यांचा विचार केला जातो. ही जी नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे म्हणजे मेन संकल्पना जी होती ती मेन संकल्पना युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट म्हणजे UDHR ची ही संकल्पना होती. आणि ह्या UDHRच्या संकल्पनेमधूनच नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा जन्म झाला. या पॅरिस प्रिन्सिपलमध्ये UDHRने पॅरिस प्रिन्सिपल मांडले आणि त्याच्यातच नंतर आपले नॅशनल ह्युमन राईट काउन्सिल आली. आणि आपल्या भारतामधलं जर आपण स्ट्रक्चर बघितलं नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं, तर नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे एक चेअरमन असतात आणि त्याला असिस्ट करण्यासाठी एक सपोज चेअरमन आहे आणि त्याला असिस्ट करण्यासाठी 7 मेंबर्स असतात. हे एक्स ऑफिशियो मेंबर्स असतात. आता ह्या चेअरमनची नियुक्ती कोण करतं, तर नॅशनल ह्युमन राईट कमिशनची नियुक्ती जी आहे प्रेसिडेंट करतं. आता याच्यामध्येच खूप कॉन्फ्लिक्ट आहेत की नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा जी निवडणूक आहे, नेमणूक जी आहे ती प्रेसिडेंट करतं. मग प्रेसिडेंट केल्यानंतर एक प्रकारे काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या साह्यानेच एक प्रकारे त्यांची नेमणूक केली जाते. म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला दिसतं की इंडिपेंडन्स ऑफ ऑफिस म्हणजे याच्यामध्ये नेमणूक कोण प्रेसिडेंट करतं आणि यांचं एक प्रकारे रिमूव्हल सुद्धा प्रेसिडेंट एक प्रकारे करू शकतं. आता याच्यामध्ये मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी जर असेल तर या मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटीनुसार यांचं रिमूव्हल केलं जातं. आता या मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटीची जी डेफिनेशन आहे ती कुठेही संविधानामध्ये दिली नाही आणि या डेफिनेशनचा मिसयूज केला जाऊ शकतो. आणि हे चार्जेस ऑफ प्रूव्ड मिसबिहेवियर व इनकॅपॅसिटी इफ प्रूव्ड बाय इन्क्वायरी कंडक्टेड बाय सुप्रीम कोर्ट जज यांची जर इन्क्वायरी ह्यांच्यावर झाली तर ते रिमूव्ह केली जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये NHRC कडे जर केस आली की ह्युमन राईट व्हायोलेशनचं हनन होतंय म्हणजे ह्युमन राईटचं व्हायोलेशन होतंय तर सुमोटो किंवा स्वतःहून देखील ते एक केस आपल्या हाताखाली घेऊ शकतात. आणि किंवा त्याच्याकडे पिटिशन जर आलं एखादं ह्युमन राईटचं हनन होतंय तेव्हा देखील केस ते आपल्या अखत्यारमध्ये घेऊ शकतात. आता याच्यामध्ये या बॉडीची लिमिटेशन्स काय काय आहेत,
जसं आपण बघितलं की ह्युमन राईट बॉडी ही जी आहे की रिकमेंडरी बॉडी आहे. जर ह्याला काही सांगायचं असेल तर रिकमेंडेशन देते, म्हणजे सुचवते की अनेक गोष्टी सुचवू शकते सरकारला की असं त्याचं जे पण एन्फोर्समेंट आहे ते करायला भाग पाडत नाही. आता याच्यामध्ये NHRC ला स्वतःचं काही मेकॅनिझम नाहीये की स्वतः ती इन्व्हेस्टिगेट करू शकेल मॅटरमध्ये. त्याला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी दुसऱ्या बॉडीची हेल्प करावी लागते आणि सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची हेल्प बघावी लागते त्याला. आणि याच्यामध्ये ह्या फक्त रिकमेंडरी बॉडी आहे, म्हणजे फक्त ऍडवाइस देऊ शकते पेपरवर, परंतु एन्फोर्समेंट करू शकत नाही. म्हणजे टायगर विदाऊट टूथ ह्या बॉडीला टायगर विदाऊट टूथ असं म्हटलं जातं. तर टायगर विदाऊट टूथ म्हणजे काय की ही बॉडी फक्त रिकमेंडरी बॉडी आहे, पण एन्फोर्समेंट जी आहे नियमांची ती करू शकत नाही. आता याच्यामध्ये मेनी टाइम्स असं होतं की जे पण रिटायर्ड जज वगैरे आहेत आणि तेच याचे NHRC वगैरे चेअरमन बनतात. तर याच्यावरून आपल्याला दिसतं की जी ट्रान्सपरन्सी मेकॅनिझम आहे नेमणुकीच चेअरमनच्या, ते अजून ट्रान्सपरंटली होत नाही, इंडिपेंडेंटली होत नाही. याच्यानुसार नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन असे देखील दोन, म्हणजे स्टेट लेवलवर स्टेट ह्युमन राईट कमिशन ही संस्था देखील स्थापन केलेली आहे भारतामध्ये. आणि याच्यामध्ये आर्म फोर्सेस म्हणजे आपली जे सैन्य आहे त्या सैन्याने जर एखाद्या राईटचं हनन केलं तर ते ह्याच्यामध्ये समाविष्ट नाहीये. त्याच्यावर कोणताही आक्षेप जो आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ती घेऊ शकत नाही. तर याच्यामध्ये आपण बघितलं की नॅशनल ह्युमन राईट्सला एक तर एन्फोर्समेंटचे अधिकार दिले पाहिजेत, त्यांना चौकशीचे देखील अधिकार नाहीयेत, आणि त्यांची ते नेमणूक जे होत आहे, नेमणूक आणि रिम्युएशन जे केलं जातं त्यांच्या चेअरमन पदाचं, त्याचं एक ट्रान्सपरंट वे ऑफ मेकॅनिझम त्याचा पाहिजे. आणि संविधानामध्ये जो मिसबिहेव्ड आणि इनकॅपॅसिटी जो शब्द आहे की ते केल्यानंतर त्यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं, त्याची डेफिनेशन पण व्यवस्थितरित्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशनची माहिती बघितली. गृह कर्ज 6.5% दराने दिले जाते. आता याच्यामध्ये यंदाचा सणोत्सव सर्वसामान्यांच्या स्वमालकीच्या घराच्या स्वप्नाची पूर्तता करणारा इतके बँका आणि वित्त संस्थांनी घरातील कर्ज स्वस्त केले आहे. आणि सार्वजनिक बँकेतील युनियन बँकाने गृह कर्जाच्या व्याजदरात जवळजवळ 6.40% कपात केली आहे. आता सुब्रमण्यम हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार यांनी जो आहे त्यांचा कार्यकाल संपत आलेला आहे. त्यामुळे देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदासाठी केंद्र सरकारने अर्ज मागवले आहेत आणि पुढील महिन्यात हा जो कालावधी आहे संपणार आहे. अलीकडेच सुब्रमण्यम यांनी मुदतवाढ नाकारत पुन्हा शिक्षण क्षेत्रात जाण्याचा मानस केलाय. त्यामुळे देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी 7 डिसेंबर 2018 त्यांची नियुक्ती झाली होती आणि आता त्यांच्या पदाच्या ऐवजी दुसऱ्याची नेमणूक सरकारला करावं लागणार आहे. आता याच्यामध्ये गृह कर्जासाठी आपण बघू शकतो की गृह कर्ज स्वस्त देण्यासाठी पोस्ट पेमेंट बँक, आता ही पोस्ट पेमेंट बँक आणि HDFC या दोन बँकेने एक सामंजस्य साईन केलेलं आहे. टपाल विभागाचं जे बँकिंग अंग आहे इंडियाज पोस्ट पेमेंट बँक IPBB आणि गृह वित्त कंपनी HDFC यांनी एक पार्टनरशिप स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामध्ये 650 शाखा आणि टपाल विभागाच्या देशव्यापी 1,36,000 कार्यालयातून सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना यातून गृह जे कर्ज आहे ते उपलब्ध करून दिले जाईल. जर आपण बँकिंग सेक्टरचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपल्याला समजेल की पोस्ट पेमेंट बँक ही पेमेंट बँक आहे, म्हणजे मोबाईलवरून आपण जास्तीत जास्त त्याला ऑपरेट करू शकतो. आता हे पेमेंट बँक म्हणजे काय, पेमेंट बँकचा काय कन्सेप्ट आहे, पेमेंट बँक म्हणजे काय की याच्यामध्ये जसं आपण फोन पे फिनो यूज करतो तसं पोस्ट पेमेंट बँकचा हा कन्सेप्ट आहे. ह्याचा जो कन्सेप्ट आहे पेमेंट बँक हा जो कन्सेप्ट आहे याचा पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घेऊ की भारतामध्ये डिफरन्शिएटेड बँकिंग अनेक बँकेचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये कमर्शियल बँकेचे प्रकार पडतात की प्रायव्हेट बँक, पब्लिक सेक्टर बँक, फॉरेन बँक अशा पद्धतीचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये HDFC जी आहे आपली प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर्स जे आहेत ते प्रायव्हेट सेक्टरचे आहेत. आणि पोस्ट पेमेंट बँक बद्दल जर आपण माहिती बघितली तर पेमेंट बँक म्हणजे काय की पेमेंट बँकचा मेन कन्सेप्ट आहे की पेमेंट बँक डिफरन्शिएटेड बँक म्हणून ओळखली जाते. डिफरन्शिएटेड बँकच्या कॅटेगरीमध्ये येते की बँक नक्कीच आहे परंतु बँकेचे सगळेच फंक्शन जे आहे ते परफॉर्म करत नसतात. पेमेंट बँकला एकतर क्रेडिट कार्ड ह्या इश्यू करत नाहीत, प्लस लोन्स बँकेला देत नाहीत, लोन्स जे आहे कस्टमरला देत नाहीत आणि टाइम डिपॉझिट स्वीकारू शकत नाहीत. जे डिमांड डिपॉझिट्स या बँक स्वीकारतात ते देखील फक्त 1 लाखापर्यंतचेच डिमांड डिपॉझिट्स हे असतात. 1 लाखापर्यंतचेच डिमांड डिपॉझिट्स हे स्वीकारू शकतात पेमेंट बँक. आणि याच्यामधून आपल्याला दिसतं की गृह कर्जासाठी जे पोस्ट पेमेंट बँक आहे की गृह कर्जासाठी जे पोस्ट पेमेंट बँक आहे ती 1 लाखापर्यंत, म्हणजे जे आपलं सामंजस्य आहे पोस्ट पेमेंट बँकचा मी तुम्हाला एक्झॅक्ट बॅकग्राऊंड काय आहे, पेमेंट बँक नेमकी काय आहे की 1 लाखापर्यंतच डिपॉझिट्स ते देऊ शकतात. असा तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की पेमेंट बँक जे आहे पेमेंट बँकची फंक्शनॅलिटी काय आहे, तर
कर्ज देऊ शकत नाहीत, तसेच क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत, डिपॉझिट पण फक्त 1 लाखापर्यंत स्वीकार करतात. आणि याची युटिलिटी काय आहे तर मोबाईल, जे आपण ट्रॅडिशनल वे ऑफ पेमेंट स्वीकारतो, त्याच्या ट्रॅडिशनल वे ऑफ पेमेंट पेक्षा आपण जास्त मोबाईल ट्रान्झॅक्शन केले पाहिजेत. मोबाईल ट्रान्झॅक्शनने काय होईल की जास्तीत जास्त फास्ट वेने डिजिटल पेमेंट होईल आणि जास्तीत जास्त फास्ट वेने आपलं पेमेंट होईल. आणि त्यासाठी या पोस्ट पेमेंट बँक आणि HDFC दरम्यान हे सामंजस्य झालं आहे. याच्यामध्ये पेमेंट बँक संबंधित तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की पेमेंट बँक क्रेडिट कार्ड इश्यू करत नाहीत, डेबिट कार्ड इश्यू करतात आणि लोन्स देऊ शकत नाहीत आणि टाइम डिपॉझिट एक्सेप्ट करू शकत नाहीत. याच्यामध्ये एकतर डेबिट कार्ड इश्यू करतात, डिपॉझिट्स 1 लाखापर्यंत त्याच्यामध्ये ठेवता येतात. हा पेमेंट बँकचा प्लस पॉईंट आहे. आणि एक फायनान्शियल इन्क्लुजन करण्यासाठी ह्या बँकचा उपयोग करण्यात येणार आहे की आर्थिक समावेशन जास्तीत जास्त लोकांचं झालं पाहिजे. ऑब्व्हियसली हे त्याच्यातून दिसून आलंय की आपण बघू शकतो की टपाल विभागाच्या जवळजवळ देशव्यापी 1,36,000 कार्यालयाच्या एवढ्या ब्रँचेस आहेत आणि त्याच्यामुळेच टायअप जे आहे ते HDFC सोबत त्याचं झालेलं आहे की जास्तीत जास्त जे आहे जास्तीत जास्त ग्राहकांना एक प्रकारे कर्ज उपलब्धी मिळाली पाहिजे. ओके, काय आपण जे आजच्या करंट न्यूज आहेत PIBच्या तर पण इम्पॉर्टंट बघूया. आपली आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे मलापरियर डॅम. आता ही मलपरियर डॅम जे आहे ते कुठं आहे तर केरळ रिजन मध्ये आहे. आणि याच्यामध्ये काय इश्यू झालेले आहेत की मलपरियर डॅम जर आपण बघितला तर हे केरळ मधला डॅम आहे आणि सुप्रीम कोर्टने एक डायरेक्शन दिलेली आहे सुपरवायझरी कमिटीला की याच्यामध्ये वॉटर लेवल मॅक्सिमम झालेली आहे, त्याच्या रिगार्डिंग स्टेप्स घ्या. ओके, तर जास्त वॉटर लेवल झालेली असल्यामुळे एक प्रकारे सिच्युएशन जी आहे की हा जो एरिया आहे तो भूकंप प्रवण क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारे फेलियर होण्याचे खूप सारे चान्सेस जे आहेत या मलपरियर डॅममुळे होऊ शकतात. त्याच्या अंतर्गत हे एक प्रकारे त्यांना डायरेक्शन्स दिलेले आहेत की मलपरियर डॅम जो आहे तो मनसुरी ग्रॅव्हिटी डॅम म्हणून ओळखला जातो. तो पेरियार रिव्हरवर बांधला आहे. ओके, मलपेरियार इट्स नेम इटसेल्फ सजेस्ट दॅट हा पेरियार रिव्हरवर बांधला आहे. हा कार्डमम हिल्स वेस्टर्न घाट तेडिकटी इडुक्की डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. 1887 ते 1895 मध्ये जॉन पिनिकुक यांनी हा अग्रीमेंट थ्रू मद्रास प्रेसिडेन्सी थ्रू हा कन्स्ट्रक्ट केलेला डॅम आहे. याच्यामध्ये हाईट जवळजवळ ह्याची 53 फूट 6 मीटर आहे आणि लेंथ 365.7 मीटर आहे. आता याच्यामध्ये ऑपरेशनल अजून इश्यू आहेत की हा डॅम तो केरळमध्ये लोकेटेड आहे, परंतु त्याचं मेंटेनन्स आणि ऑपरेशन जे आहे ते तमिळनाडू करतो. आता याच्यामध्ये कॅचमेंट एरिया जो आहे तो केरळमध्ये तर आहे, परंतु हा इंटरस्टेट रिव्हरचा काही इश्यू नाहीये. आणि याच्यामध्ये नोव्हेंबरला असा इश्यू आला होता की या डॅम मध्ये इतकं जास्त पाणी झालं होतं की 142 फीट जे आहे पहिल्यांदा पाणी त्याच्यामध्ये जास्त झालेलं आपल्याला दिसतंय. आता याच्यामध्ये आता जे आहे 2018ला अजून देखील पाणी जे आहे खूप उंच पातळीवर पोहोचलेलं आहे आणि याच्यामध्ये ही टेंडन्सी आहे की स्टोअर वॉटर जे ऑलमोस्ट फुल लेवलला याचं जातं. त्याच्यामुळे आपल्याला जे डिस्प्यूट काय आहे की सुप्रीम कोर्टने आता जे जजमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये तमिळनाडूला 152 फीट पर्यंत जे आहे पाणी डॅमचं रेज करण्यासाठी परमिशन दिलेली आहे. परंतु याचा इश्यू काय आहे की मलपरियर डॅम डिक्लेअर्ड एंडेंजर्ड बाय शेड्यूल डॅम बाय केरला गव्हर्नमेंट. मग केरला गव्हर्नमेंटने याला एक प्रकारे एंडेंजर डॅम म्हणून एक प्रकारे घोषित केलेला आहे अंडर डिस्प्यूट केरला इरिगेशन वॉटर कन्झर्वेशन ऍक्ट. म्हणजे सुप्रीम कोर्टने दिलेली जजमेंट काय की तमिळनाडू 152 फीट पर्यंत त्याच्यामध्ये पाणी साचू शकतं आणि त्याच्यामध्ये केरळ गव्हर्नमेंटचं जजमेंट असायला आलेलं की केरळामध्ये इरिगेशन वॉटर कन्झर्वेशनसाठी जो ऍक्ट केला आहे त्याच्यामध्ये त्याला एंडेंजर्ड म्हणून घोषित केलेलं आहे. आता याच्यामध्ये मलपरियाचं जर पाणी डायव्हर्ट केलं तर पेरियार वॉटर ऍक्ट ॲज अ लाईफलाईन फॉर ठेनी, मदुराई, शिवगना, मिडुंडुलाना आणि रामनाथ डिस्ट्रिक्ट जे तमिळनाडूचे आहेत त्याला डायव्हर्ट ह्याचं पाणी केलं जातं. आणि तमिळनाडूला एक प्रकारे कॉलनी म्हणजे आपल्या ब्रिटिश राजपासून हा जो डॅम आहे तो एक्सरसाइज करण्याचा राईट आहे. याच्यामध्ये अजून कर्व जो आहे याच्यामध्ये डॅम मध्ये कर्व आहे तो जो आहे स्टोरेज आणि एम्प्टी स्पेस टू बी मेंटेन रिझर्व ड्युरिंग डिफरंट टाइम ऑफ द इयर. तर कर्व असल्यामुळे कधी एम्प्टी करायचा कधी स्टोअर करायचा त्याच्यामध्ये फ्लक्च्युएटिंग स्टोरेज लेवल आहे आणि याच्यामध्ये त्या फ्लक्च्युएटिंग स्टोअर लेवलमध्ये अनेक इश्यूज आहेत की कधी याच्यामध्ये एक्झॅक्टली कधी मेंटेनन्स करायचं आणि कशा पद्धतीने याचं कन्झर्वेशन करायचं असे अनेक इश्यूज आहेत. आणि हे जे आहे की कर्व इश्यूमुळे देखील एक तमिळनाडू आणि केरळचे डिस्प्यूट चालू आहेत की फ्लक्च्युएटिंग स्टोरेज लेवल ऑफ वॉटर रिझर्व्हर त्याच्यामुळे होतं आणि पाणी जे आहे ते तमिळनाडू गव्हर्नमेंटला कमी मिळतं. परंतु हे सिस्मिक ऍक्टिव्हिटी जर जास्त वॉटर लेवल असेल तर होऊ शकतात केरळमध्ये. केरळचा कन्सर्न पण बरोबर आहे आणि तमिळनाडूचा त्याच्यावर एक रिझोल्युशन येणं एक प्रकारे सामंजस्य करार होणं एक मस्ट झालेलं आहे. नेक्स्ट आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने
फ्लोटिंग रेट बॉन्ड हे इश्यू केलेले आहेत. आता हे फ्लोटिंग रेट बॉन्ड एक्झॅक्टली काय आहेत आणि फ्लोटिंग रेट बॉन्डचा काय संबंध आहे आपल्याला माहिती आहे की जसं बॉन्ड आपण इश्यू करतो, जसं बॉन्ड घेतो मार्केटमधून, बॉन्ड आपण घेतले तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक पिरियडचे आपण बॉन्ड घेतो आणि स्पेसिफिक रेटचा इंटरेस्ट आपल्याला मिळतो. परंतु आता फ्लोटिंग रेट बॉन्ड्स काय आहे, तर फ्लोटिंग रेट बॉन्ड म्हणजे काय की ह्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो व्हॅरी करतो. कशानुसार व्हॅरी करतो, तर त्या ज्या गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, सपोज बँकेची जी पॉलिसी आहे CRR रेपो रेट बद्दलची जी पॉलिसी आहे, म्हणजे शॉर्ट टर्म लोन जे देते आरबीआय जे आहे की शॉर्ट टर्म लोन जे बँकेला देते त्याला रेपो रेट बनतात आणि त्याच्यासाठी बँक जे आहे त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी देते. रिव्हर्स रेपो रेट मध्ये एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट ऑपरेशन होतं की बँक जे आहे, बँक आरबीआयला शॉर्ट टर्म साठी पैसे देते आणि आरबीआय जे आहे सिक्युरिटी बँकेला देते. हे रेपो रेट आणि रिवाइज रेपो रेटवर त्या बॉन्डचे जे रेट्स आहेत ते फ्लक्च्युएट होतात, म्हणून ह्याला फ्लोटिंग रेट्स बॉन्ड्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बॉन्डची कन्सेप्ट बघितली की इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी आहे, जिथे इन्व्हेस्टर जे आहेत लेंड मनी टू कंपनी और गव्हर्नमेंट फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. आता याच्यामध्ये फिक्स्ड कुपन बॉन्ड जे आहे त्याचा रेट जो आहे फिक्स असतो. ओके, आणि ज्याच्यामध्ये फ्लोटिंग आहेत की ज्याचा रेट जो आहे की तो बदलत राहतो डिपेंडिंग ऑन युअर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. फ्लोटिंग रेट बॉन्ड डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे, डज नॉट हॅव फिक्स्ड कुपन रेट बट इंटरेस्ट रेट फ्लक्च्युएटेड बेस्ड ऑन बेंचमार्क ऑफ द बॉन्ड ड्रॉन. आणि फॉर एक्झाम्पल रेपो रेट अँड रिव्हर्स रेपो रेट कॅन बी सेट ॲज अ बेंचमार्क फॉर फ्लोटिंग रेट. जर सपोज त्याला सेट केलं की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट नुसार ह्याचे जे रेट्स आहेत ते चेंज होऊ शकतात किंवा मार्केट रेट वरून देखील याचे रेट चेंज होऊ शकतात, त्याला फ्लोटिंग बॉन्ड्स असं म्हणतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे व्हाईट डार्क. आपण आकाशामध्ये बघितलं तर पहिल्यांदा प्लॅटू जो होता, आपल्याला दोन गोष्टी दिसतात, एक तर प्लॅनेट दिसतात आकाशामध्ये आणि दुसरे स्टार्स दिसतात. ज्या गोष्टी स्टार्स नाहीयेत, जे ज्यांना स्वतःचा प्रकाश नाहीये त्यांना आपण प्लॅनेट म्हणतो, बरोबर. आता याच्यामध्ये पृथ्वी पण एक प्लॅनेट आहे आणि त्याच्यामध्ये प्लॅटूला एक प्रकारे ड्वार्फ प्लॅनेट असं म्हटलं गेलं होतं. व्हाईट कलरचा एक प्रकारे ड्वार्फ प्लॅनेट असा एक दिसतोय की ज्याला डॉर्फ प्लॅनेट म्हणजे त्याला सूर्यापासून प्रकाश पण मिळू शकत नाही. आता याच्यामध्ये हे बघा की हबल टेलिस्कोप जो आहे, हबलचा जो टेलिस्कोप आहे टेस्टचा, त्याच्यामधून एक सेव्हरल व्हाईट डॉर्फ दिसत आहेत आणि व्हाईट डॉर्फ स्टार्स लाईक सन आहेत बिकम दे आर एक्झॉस्टेड देअर न्यूक्लिअर फ्यूल, म्हणजे स्वतःचं त्यांचं न्यूक्लिअर फ्यूल संपलेलं आहे आणि ते सन सारखे दिसत आहेत. याच्यामध्ये एंड ऑफ द न्यूक्लिअर बर्निंग स्टेज टाइप ऑफ स्टार एक्सपेल मोस्ट ऑफ द आउटर मटेरियल अँड क्लिअरिंग प्लॅनेटरी नेबुला. आणि याच्यामध्ये त्याच्यामुळे नेबुला क्रिएट झालेला आहे आकाशगंगामध्ये असं दिसतंय. याच्यामध्ये जे हॉट कोर स्टार्स आहेत ते त्यांचं टेम्परेचर जवळजवळ 1,00,000 केल्विन आहे असं सांगण्यात येतंय. आणि जे व्हाईट डॉर्फ स्टार आहे तर त्याचं जवळजवळ हाफ ऑफ द साइज ऑफ द सन आहे आणि ग्रॅव्हिटी सुद्धा खूप जास्त याच्यामध्ये आहे सांगण्यात येत आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की LGBT कम्युनिटी बद्दल, की मोर LGBT अफॉर्मेटिव्ह मेडिकल सर्क्युलेशन डझंट गो फार इनफ. तर याच्यामध्ये LGBT कम्युनिटीवर अजून देखील आपला सिलेबस जो आहे अभ्यासक्रमामध्ये 2च सेक्स आहेत असं सांगितलं जातं. तर मेडिकल एज्युकेशन इंडियाचं बघितलं तर बायनरी मेल आणि फिमेल हेटेरो सेक्सुअलिटीवर फोकस केलं जातं. त्याच्यामध्ये LGBT कम्युनिटीचा अभ्यास आपल्याला दिला नाही, ट्रान्सजेंडरचे इश्यूज दिले नाहीत आणि त्याच्यामधून एक्सक्लुजन केलं जातं. तर त्याच्यामध्ये मेडिकल एज्युकेशनच्या करिक्युलम मध्ये हा देखील टॉपिक असायला पाहिजे हे आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. जसं भारतामध्ये ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन राईट आलेला आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने त्यांना ॲडिक्वेट स्टेप्स दिला पाहिजेत, मेडिकल करिक्युलम मध्ये त्याचं इन्क्लुडेशन केलं पाहिजे, त्याच्यापासून त्यांना हे हक्क मिळालेले आहेत आणि त्याचं इन्क्लुडेशन झालेलं पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे प्राकृतिक खेती कुशल योजना. आता ही प्राकृतिक खेती कुशल योजना काय आहे तर याच्यामध्ये वुमन फार्मर जे आहेत हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी एक प्रकारे नॉन केमिकल आणि लो कॉस्ट नॅचरल फार्मिंग करून दाखवलेली आहे. कोणती योजना अंतर्गत? प्राकृतिक खेती कौशल्य योजना अंतर्गत. ही योजना जी आहे 2018ला लॉन्च केली होती. त्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट सुभाष पालकर नॅचरल फार्मिंग अल्सो कॉल्ड ॲज झिरो बजेट नॅचरल फार्मिंग हे प्रमोट करण्यासाठी ही एक प्रकारे स्कीम लॉन्च केलेली होती आणि याच्या अंतर्गत 1.5 लाख फार्मरला ट्रेनिंग देण्यात आली आतापर्यंत. आणि त्याच्या अंतर्गत झिरो बजेट फार्मिंग एक्झॅक्टली काय आहे? प्राकृतिक खेती कुशल योजना अंतर्गत 1.5 लाख फार्मरला ट्रेनिंग देण्यात आली. याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट म्हणजे क्लायमेटचे जे इश्यू आहेत, जे पण आपण खतं वगैरे यूज करतो त्याच्यामुळे क्लायमेट चेंजचे प्रकार घडतात, कारण त्याच्यामध्ये अनेक केमिकल्सचा समावेश असतो. तर झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणजे काय की एक मेथड आहे फार्मिंगची, त्याच्यामध्ये
सुभाष पालकर यांनी 1990ला अमरावती डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची खेती करून दाखवली. त्याच्यामध्ये झिरो बजेट कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये की फर्टिलायझरवर जो आहे की पैसा खर्च करण्याची काही गरज नाही आणि 98% जे पिकं असतात त्यांना कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, वॉटर, सोलार एनर्जी नेचरमध्ये ऑलरेडी आहे आणि ती नंतरची दुसरे जे घटक लागणारे आहेत तर त्याचे आपण सॉइल पासून म्हणजे मातीपासून आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळवू शकतो. हा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. आणि याचे झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचे व्हील्स काय आहेत? पहिला आहे जीवमित्रा. जीवमित्रा म्हणजे फर्मेंटेशन ऑफ मिक्सचर, काऊ डंग, युरिनचे जे आहे त्याचं फर्मेंटेशन करा. जॅगेरी, पल्सेस, फ्लोर, सॉइल फ्रॉम फार्म बर्ड याचं फर्मेंटेशन करून एक प्रकारे खतं बनवा आणि याला जीवमित्रा असं म्हणतात. नंतर आहे बीजमित्रा म्हणजे मिक्स ऑफ देसी काऊ डंक विथ युरिन, वॉटर, बंड ऑफ सॉइल, लाईम दॅट इज यूज टू सीड ट्रीटमेंट सोल्युशन प्रायर टू सॉइल म्हणजे पहिल्यांदा पेरण्याच्या अगोदर त्यांना एक प्रकारे त्याच्यातून शुद्ध करा. मल्चिंग म्हणजे काय? मल्चिंग म्हणजे कव्हरिंग प्लांट विथ द लेअर ड्राय स्ट्रॉ, पॉलन, लीव्स अँड मीन टू कन्झर्व सॉइल मॉइश्चर म्हणजे सॉइल मॉइश्चर सॉइलमध्ये जे आहे की एक प्रकारे मॉइश्चर राहावं, त्याच्यामध्ये टेम्परेचर जास्त होऊन त्याच्यामधलं मॉइश्चर जाऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूला लीव पसरून ठेवा आणि एक प्रकारे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्याच्यामध्ये ठेवा की मायक्रो ऑर्गॅनिझम पण जे आहेत तिथं त्यांनी त्यांचा जॉब केला पाहिजे. वापसा. वापसा म्हणजे काय की प्रोव्हाइडिंग वॉटर टू मेंटेन रिक्वायर्ड मॉइश्चर म्हणजे त्यांना वापसा द्या की थोडं थोडं पाणी देत राहा. ओके. अग्निशस्त्रा, ब्रह्मशस्त्रा, नीमशस्त्रा म्हणजे त्यांनी स्पेशल एक प्रकारे खतं म्हणजे काय की नीमचा वापर करा. ब्रह्मशस्त्रा, अग्निशस्त्रा एक प्रकारे बेस्ड ऑन द काऊ युरिन, डंग, पल्प ऑफ लीव्स लाईक नीम, व्हाईट दुतुरा, पपया, गावा, पोमग्रॅनेट टू पेस्ट कंट्रोल अँड डिसीज अटॅक म्हणजे जर कुणी त्याच्यावर किड्यांनी वगैरे अटॅक केला तर त्याच्यासाठी नीम म्हणजे आपला लिंबूच्या झाडाचा, तसेच पपयाच्या झाडाचा, पेरूच्या झाडाचा, डाळिंबाच्या झाडाच्या पल्प किंवा त्याच्या पानांचा वापर करण्यासाठी याच्यामध्ये झिरो बेस्ड नॅचरल फार्मिंग मध्ये सांगण्यात आलंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडियाची पहिली आयव्हीएफ टेक्नॉलॉजीनी बनलेली पहिली आपली जी म्हैस आहे ती आहे त्याचं नाव बन्नी बफेलो म्हणजे काफ बॉर्न म्हणजे त्याचं एक पिल्लू जन्माला आलंय बन्नी बफेलोच. आता ह्याच्यामध्ये बघू शकतो की आयव्हीएफ टेक्नॉलॉजी यूज करून इनव्हर्टो फर्टिलायझेशन असं म्हणतात. तर इनव्हर्टो फर्टिलायझेशनच्या साह्याने हे बफेलोचं पिल्लू जन्माला घातलं. इंडियाचं पहिलं ओम पिकअप आहे म्हणजे ज्याच्यामध्ये काय झालं बन्नी बफेलो ऑल्सो नोन ॲज कुच्च इन कुंडी ब्रीडिंग ट्रॅक्ट इन्क्लूड बन्नी एरियाज ऑफ कच्छ डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात म्हणजे जर एखाद्याला पिल्लू होत नसेल तर एक प्रकारे जो पण मेलचा घटक आहे डायरेक्ट इंजेक्शनद्वारे फिमेलमध्ये सोडू जाऊ शकतो, स्पर्म सोडला जाऊ शकतो. आणि आयव्हीएफ टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचं जे फर्मेंटेशन केलं जातं, अंड्याचं थोडे काळ फर्मेंटेशन बाहेर केलं जातं आणि नंतर जे आहे की सोडलं जातं. हे असं आयव्हीएफ टेक्नॉलॉजीद्वारे डेव्हलप करण्यात येतं. आता याच्यामध्ये आयव्हीएफ टेक्नॉलॉजीची डायरेक्टली माहिती बघूया. इनफर्टो फर्टिलायझेशन हे जे आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे ही इनफर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. त्याच्यामध्ये फर्टिलाइज एग मे बी इम्प्लांटेड इन टू सरोगेट युट्रस ऑर रिझल्टिंग चाइल्ड जेनेटिकली अनरिलेटेड टू सरोगेट म्हणजे फर्टिलाइज जे एग आहे म्हणजे एक फर्टिलायझेशन बाहेर केलं जातं आणि नंतर ते इम्प्लांटेशन त्याचं युट्रसमध्ये केलं जातं. काही कंट्रीने आयव्हीएफ जे आहे ते बंद केलेलं आहे परंतु काही कंट्रीजमुळे आयव्हीएफ मुळे काय झालेलं फर्टिलिटीवर ट्रीटमेंट एक प्रकारे मिळू शकते. परंतु याचा इश्यू काय आहे की आयव्हीएफ ट्रीटमेंटमुळे कॉस्ट खूप जास्त आहे आयव्हीएफ ट्रीटमेंटची आणि जास्तीत जास्त एज मध्ये आता लग्न होत असल्यामुळे आयव्हीएफ ट्रीटमेंट देखील यूज केली जाते. आणि याच्यामध्ये एक जे आहे ते कंबाईन केले जातात स्पर्म बरोबर आउटसाइड द बॉडी म्हणजे इनव्हिट्रो इन द ग्लास अँड द प्रोसेस इन्व्हॉल्व मॉनिटरिंग स्टिम्युलेटिंग फिमेल ओव्हरी प्रोसेस रिमूव्हिंग ओवा and from the female ovaries and letting form fertilizing them in liquid laboratory म्हणजे लॅबोरेटरीमध्ये एक प्रकारे फर्मेंटेशन केलं जातं आणि ते नंतर सोडलं जातं पिशवीमध्ये. ओके. अशा पद्धतीची इन्व्हर्टिव्ह फर्टिलायझेशनची टेक्निक आपण बघितली आणि त्याच्या साह्यानेच आपली पहिली जी म्हैसीचं पिल्लू आहे बन्नी ही आपलं तयार झालेलं आहे. नेक्स्ट आपली पीआयबीची न्यूज आहे ती आहे अमेंडेड टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड. ही कशाच्या रिलेटेड स्कीम आहे तर टेक्सटाईल क्षेत्राशी रिलेटेड ही स्कीम आहे. याच्यामध्ये युनियन मिनिस्टर जे टेक्सटाईल आहेत त्यांनी एक प्रकारे अमेंडेड टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम इज ऑफ डुईंग बिझनेस आणि साठी टेक्सटाईल सेक्टरच्या दिलेली आहे ही स्कीम आहे. आणि याच्यामधून काय होणार की जास्तीत जास्त एक्सपोर्ट आपल्या टेक्सटाईल क्षेत्राचा होणार आणि जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार. ही जी स्कीम काढली होती टेक्नॉलॉजी अपग्रेडेड फंड स्कीम 1999 काढली होती त्याच्यामध्ये आता सुधारणा केलेली आहे. त्याच्यामधून जास्तीत जास्त इज ऑफ डुईंग बिझनेस व्हावं, एम्प्लॉयमेंट होईल, एक्सपोर्ट प्रमोट व्हावं त्याच्या अंतर्गत ही जी स्कीम आहे अप्रूव्ह केलेली आहे. आणि आता वेब बेस्ड प्लॅटफॉर्म मधून देखील ही स्कीम जी आहे डिजिटली आपण ऑपरेट करू शकतो.
नेक्स्ट न्यूज आहे दॅट इज हायब्रिड इम्युनिटी. तर ही हायब्रिड इम्युनिटी काय आहे की आपली स्वतःची इम्युनिटी आणि वॅक्सिन कडून आपल्याला जी इम्युनिटी भेटली आहे ती इम्युनिटी, त्याला हायब्रिड इम्युनिटी असं म्हणतात. आता हायब्रिड इम्युनिटी म्हणजे काय? रेफर्स टू कॉम्बिनेशन ऑफ नॅचरल इन्फेक्शन विथ द सिंगल डोस ऑफ वॅक्सिन. People without prior infection but fully vaccinated with the Pfizer or AstraZeneca vaccine showed decline in their neutralizing antibody over period of 3 to 7 months. म्हणजे नॅचरल अँटीबॉडीज त्यांच्या कमी येत आहेत. तर याच्यामध्ये पीपल विदाउट प्रायर इन्फेक्शन बट फुल्ली वॅक्सिनेटेड विथ फायझर त्यांनी डिक्लाइन इन द जे नॅचरल अँटीबॉडीज यायला पाहिजे ते येत नाहीत. बट डिक्लाइन वॉज मच लेस देन वॅक्सिनेटेड पीपल विथ प्रायर इन्फेक्शन. म्हणजे जे पीपल विथ हायब्रिड इम्युनिटी हॅड हायर अँड मोर ड्युरेबल न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी रिस्पॉन्स. म्हणजे ज्यांची हायब्रिड इम्युनिटी आहे की स्वतःची नॅचरल इम्युनिटी पण आहे आणि वॅक्सिनची देखील इम्युनिटी ऍज अ ऍक्ट करत आहे, त्या लोकांची अँटीबॉडीचा रिस्पॉन्स जो आहे तो चांगला आहे. आता याच्यामध्ये हायब्रिड म्हणजे नॅचरल इम्युनिटी फ्रॉम इन्फेक्शन कंबाइंड इम्युनिटी प्रोव्हाइड बाय वॅक्सिन, याला आपण हायब्रिड इम्युनिटी म्हणतो. ओके, अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टडी एट युअर होम. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.